विदर्भ महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा केंद्रबिंदू की अजूनही अपूर्ण राहिलेलं स्वप्न. सखोल विश्लेषण. नमस्कार, मी विजय पाठक. आपल्या राजकीय रणभूमी या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम मुंबईची आर्थिक ताकद, पुण्याची शैक्षणिक ओळख, पश्चिम महाराष्ट्रातील सहकार चळवळ आणि मराठवाड्याचे सामाजिक राजकीय प्रश्न उभे राहतात. मात्र गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर एक प्रदेश सातत्यानं अधिक ठळकपणे दिसू लागला आहे, तो म्हणजे विदर्भ. आज राज्यातील मोठमोठ्या राजकीय बैठका असोत, निवडणूक रणनीती असो, उद्योग गुंतवणुकीच्या घोषणा असोत किंवा पायाभूत सुविधांचे प्रकल्प असोत, विदर्भाचं नाव वारंवार चर्चेत येताना दिसतं. त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. विदर्भाचं राजकीय महत्त्व खरोखर वाढतंय का? भविष्यात महाराष्ट्राच्या सत्ताकारणात विदर्भ निर्णायक भूमिका बजावू शकतो का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विदर्भ महाराष्ट्राच्या विकासाचा पुढचा ग्रोथ इंजिन ठरू शकतो का? आज आपण या संपूर्ण विषयाचा सखोल विचार करूया. विदर्भ म्हणजे नेमकं काय? तर विदर्भ हा महाराष्ट्राच्या पूर्वेकडील विशाल प्रदेश आहे. नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया यांसारखे महत्त्वाचे जिल्हे या प्रदेशात येतात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर पाहिलं तर विदर्भ महाराष्ट्राच्या जवळपास 1/3 भूभाग व्यापतो. नैसर्गिक संसाधने, खनिज संपत्ती, कोळसा, जंगल संपदा, कृषी उत्पादन आणि भौगोलिक स्थान या बाबतीत विदर्भ अत्यंत समृद्ध आहे. मात्र इतक्या संपत्ती असून सुद्धा अनेक वर्ष विदर्भ विकासाच्या चर्चेत मागं राहिल्याची भावना स्थानिकांमध्ये दिसून आली. विदर्भातील राजकारण समजून घ्यायचं असेल तर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा इतिहास समजून घ्यावा लागेल. अनेक दशकांपासून काही सामाजिक आणि राजकीय संघटना असा दावा करत आल्यात की विदर्भाला त्याच्या संसाधनाच्या तुलनेत पुरेसा निधी, उद्योग आणि विकासाला चालना सुद्धा मिळालेली नाही. याचे काही प्रमुख मुद्दे असे होते की सिंचनाचा कमी विकास, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, रोजगाराच्या मर्यादित संधी, उद्योगांची कमतरता, पायाभूत सुविधांमधील असमतोल, प्रशासकीय निर्णय प्रक्रियेमध्ये कमी प्रतिनिधित्व. यामुळं स्वतंत्र विदर्भ हा विषय वेळोवेळी चर्चेत येत राहिला. मात्र आजही हा विषय राजकीयदृष्ट्या संवेदनशील असून त्यावर वेगवेगळ्या मतप्रवाहासुद्धा दिसून येतात. राजकारणात आकडे महत्त्वाचे असतात. महाराष्ट्राच्या सत्तेची चावी विदर्भाकडे आहे का? तर महाराष्ट्राच्या विधानसभेत मोठ्या संख्येने मतदारसंघ विदर्भात आहेत. त्यामुळे कोणत्याही मोठ्या पक्षाला राज्यात सत्ता मिळवायची असेल तर विदर्भात चांगली काम करणं अत्यावश्यक ठरतं. गेल्या काही निवडणुकांमध्ये अनेक पक्षांनी विदर्भात विशेष लक्ष घातल्याचं, केंद्रित केल्यासारखं आपल्याला दिसून येत आहे. कारण स्पष्ट आहे, विदर्भातील जनमत राज्याच्या अंतिम निकालावरती प्रभाव पाडू शकतं. आज प्रत्येक मोठा पक्ष शेतकरी प्रश्नावर बोलतोय, सिंचनावर बोलतोय, उद्योगावर बोलतोय, रोजगार निर्मितीवरती बोलतोय. कारण त्यांना माहीत आहे की विदर्भातील मतदार आता अधिक जागरूक झालाय. विदर्भ म्हणलं की सर्वात आधी आठवतं ते नागपूर. नागपूर ही केवळ विदर्भाची राजधानी नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचं शहर आहे. खरं तर नागपूर म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा दुसरा पॉवर सेंटर आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन येथे भरतं. देशाच्या मध्यभागी असलेलं भौगोलिक स्थान, लॉजिस्टिक आणि वाहतुकीचं महत्त्वाचं केंद्र, वाढणारी औद्योगिक गुंतवणूक, शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधा, मेट्रो आणि पायाभूत सुविधांचे प्रकल्प. नागपूर आता केवळ एक शहर राहिलेलं नाही, तर महाराष्ट्राच्या विकासाच्या चर्चेतील प्रमुख केंद्र बनत चाललंय. आज विदर्भात अनेक मोठमोठे प्रकल्प राबवले जात आहेत. खरं तर विकास प्रकल्पांनी विदर्भाचं चित्र बदलतंय. महामार्ग, समृद्धी, विदर्भ आणि मुंबई यांच्यातील अंतर कमी केलेलं आहे. व्यापार, वाहतूक आणि गुंतवणुकीच्या संधी वाढण्याची अपेक्षा त्यामुळे व्यक्त केली जाते.
नागपूरचा मल्टी मोडल लॉजिस्टिक हब विकसित करण्याचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत, ज्यामुळे लॉजिस्टिक खूप प्रमाणात वाढेल. यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्याची शक्यता सुद्धा व्यक्त होते. चंद्रपूर आणि परिसरातील ऊर्जा प्रकल्पामुळं विदर्भाला ऊर्जाची राजधानी म्हणून पाहिलं जातं, कारण ऊर्जेचं क्षेत्र त्या ठिकाणी खूप आहे. कोळसा आणि इतर खनिज संसाधनांमुळे उद्योग क्षेत्राला मोठी संधी उपलब्ध आहे. कापूस असेल, सोयाबीन असेल, संत्री असतील, इतर पिकांमुळं कृषी अर्थव्यवस्थेमध्ये विदर्भाचे योगदान सुद्धा महत्त्वाचं आहे. तरीही विदर्भासमोरची मोठी आव्हानं खरंच चित्र पूर्णपणे सकारात्मक आहे का? तर अजिबात नाही. आजही विदर्भ अनेक गंभीर समस्यांची झुंज देतोय. शेतकरी संकटात आहे. विदर्भाचा उल्लेख झाला की शेतकरी आत्महत्यांचा विषय दुर्लक्षित करता येत नाही. कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल, बाजारभावातील अनिश्चितता आणि उत्पादन खर्च यामुळे अनेक शेतकरी अडचणीत येत आहेत आणि अडचणीत आहेत सुद्धा. रोजगार, मोठे उद्योग येत असले तरी स्थानिकांना पुरेशा प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहेत का? हा सुद्धा प्रश्न अजूनही कायम आहे. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत सिंचनाची उपलब्धता असूनही चिंतेचा विषय मानली जाते. ग्रामीण भागांमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा आणि उच्च शिक्षणाच्या संधी वाढवण्याची गरज असल्याचे अनेक तज्ज्ञ म्हणतात. गेल्या काही दशकांमध्ये विदर्भाने महाराष्ट्राला अनेक प्रभावशाली नेते दिले. यामुळे राज्याच्या राजकारणात विदर्भाचे प्रतिनिधित्व वाढले. परंतु प्रश्न केवळ प्रतिनिधित्वाचा नाही, तर तो प्रश्न आहे विकासाचा. जनतेला आता फक्त नेतृत्व नको आहे, त्यांना बदल आणि परिणाम दिसावेत अशी अपेक्षा आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते पुढील दशक विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं. जर उद्योग वाढले, रोजगार निर्माण झाला, कृषी क्षेत्र मजबूत झालं, पायाभूत सुविधा झाल्या, गुंतवणूक वाढली, तर विदर्भ महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधारस्तंभ बनू शकतो. परंतु जर विकासाच्या घोषणा प्रत्यक्षात उतरल्याच नाहीत, तर जनतेचा अपेक्षा भंग सुद्धा वाढू शकतो. आज परिस्थिती अशी आहे की कोणताही मोठा पक्ष विदर्भाकडे दुर्लक्ष करू शकत नाही, कारण येथे मोठी मतदार संख्या आहे, विकासाची प्रचंड क्षमता आहे, नैसर्गिक साधनं आहेत, राजकीय जागरूकता वाढतीये, भविष्यातील उद्योग केंद्र बनण्याची क्षमता आहे. यामुळं विदर्भ महाराष्ट्राच्या राजकारणातील किंगमेकर प्रदेश ठरू शकतो, असे अनेक राजकीय निरीक्षक मानतात. विदर्भाचं वाढतं महत्त्व ही केवळ राजकीय चर्चा नाही, तर महाराष्ट्राच्या भविष्यातील विकासाशी संबंधित बाब आहे. महाराष्ट्राचा विकास मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भ या भागांच्या संतुलित प्रगतीतून शक्य आहे. आज मात्र वस्तुस्थिती अशी आहे की विदर्भ आता केवळ एक प्रदेश राहिलेला नाही, राज्याच्या राजकीय, आर्थिक आणि विकासात्मक चर्चेचा केंद्रबिंदू बनतोय. आगामी काळात विदर्भातील जनतेच्या अपेक्षा, नेतृत्वाची क्षमता, उद्योग, गुंतवणूक आणि विकास प्रकल्प यावरच प्रदेशाचे आणि कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणाचे भविष्यही ठरू शकेल. तुमच्या मते विदर्भ महाराष्ट्राच्या विकासाचा पुढचा ग्रोथ इंजिन ठरू शकतो का? विदर्भाला स्वतंत्र राज्याची गरज आहे की एकसंध महाराष्ट्रातच अधिक विकासाची संधी आहे? जय महाराष्ट्र. राजकीय रणभूमी, जनतेच्या मनातील प्रश्न, थेट आणि निर्भीड विश्लेषणासाठी जोडले रहा. धन्यवाद.